नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर दीपक निलकजी, जे मागच्या 4-5 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आधी त्यांचा एक इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आणि वेगळा होता आणि तो घेतल्यानंतर त्यांनी स्वतःची कन्सल्टन्सी करायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये आता काम करत आहेत. तर या त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारावंसं वाटेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात आणि आम्हाला एक नवीन इंजिनियर या फील्डमध्ये मिळाला? काय सांगाल? हो सर, सांगतो सर. माझं सर 10वी पर्यंतचं शिक्षण देवराज हायस्कूल देवराज या इथे झालं. त्यानंतर सर आम्हाला 8, 9, 10 या आमच्या म्हणजे शैक्षणिक सत्रामध्ये टेक्निकल नावाचा एक विषय होता. टेक्निकलमध्ये म्हणजे हेच आपण म्हणजे बांधकाम वगैरे करताना कॉन्क्रीट वगैरे असे थोडं या पार्श्वभूमीचा सब्जेक्ट होता. मग ते कुठंतरी डोक्यात होतं की आपला 10वी झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट डिप्लोमा करून डिग्री करू शकतो. म्हणून मग इकडं कारण की माझ्या डोक्यात फिक्स होतं की आपल्याला सिव्हिललाच जायचं आहे. तर मग असं 12वी करून गेल्यापेक्षा 10वी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं 10वीच्या नंतर, कारण 10वीला पर्सेंटेज पण चांगले आलेले होते. मग 10वी डिप्लोमा केला, डिप्लोमा करून डिग्री केली आणि मग तुम्ही फायनली इंजिनियर झाला? फायनली इंजिनियर झालो. आणि मग समजा 2 वर्ष मी सर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी केली पुण्यामध्ये. पण ते लॉकडाऊनच्या आधीचा कालावधी होता, थोडा प्रयत्न केले आम्ही, पण थोडं 8 मार्क 9 मार्क थोडस कमी पडायचे. पण त्यावेळेस नंतर लगेच हे लागलं सर, म्हणजे कोरोना लागला 2019 मध्ये. तर ते मी पुरं कंटिन्यू नाही करू शकलो प्रॅक्टिस. बरोबर. कारण की जागा वगैरे येणं बंद झाले होते ना नंतर. बरोबर. पण असं आम्हाला वाटतं की उलट बरं झालं तुम्ही त्या फील्डमध्ये गेला नाहीत, कारण या निमित्तानं तुम्हाला परत तुमच्या गावात परतता आलं, सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार करता आलं. त्यामुळे तुम्ही फार महत्वाच्या या इंडस्ट्रीत आज आमच्या सोबत आहे. पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असं होतं की इंजिनियर झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत स्ट्रगल करावं लागतं, काहीतरी अडचणी येतात आणि प्रत्येक इंजिनियरला असं वाटत असतं आपल्याला लवकरात लवकर पहिला प्रोजेक्ट मिळावा. तर मग तुमची आठवण कशी आहे? तो तुम्हाला कसा पहिला प्रोजेक्ट मिळाला? कोणता होता तो प्रोजेक्ट? प्रोजेक्ट मिळण्यामध्ये एवढं सर मला अडचण नाही आलं, कारण की मी हे जे माझं ऑफिस टाकायच्या अगोदर बी जवळपास 5-6 महिने झाले नुसती ॲडव्हर्टायझिंग वगैरे जास्त फोकस दिला होता. त्यामुळे लोकांना एक माहीत झालं होतं की ते आहे, असं ऑफिस आहे, या प्रकारचे कामं आपल्याला करून भेटत आहेत आणि नवीन माणूस आहे, चांगला करून देईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे मग मला लगेच भेटत गेले. सुरुवातीला छोटे छोटे भेटले, म्हणजे खेडेगावातही भेटले काही प्रोजेक्ट, ते करत गेलो. मग त्याच्यातून शहरातही भेटत गेले आणि आता माझे 4-5 विथ मटेरियल साईट पण चालू आहेत सर व्यवहाराच्यामध्ये. बरोबर. तर आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही आता काम करताय, त्याच्यात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण यामध्ये फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही साईटवर कशी काळजी घेता किंवा तुम्ही कसं अकुशल कामगारांकडून काम करून घेता? तुमचा अनुभव कसा आहे? त्याच्यामध्ये सर असं आहे, अकुशल मध्ये आता आम्ही पण काम करतो इंजिनियर लोक, आणि आमच्यासारखे सेमच काम तो मला मार्केटमध्ये अवेलेबल असलेले जे ठेकेदार लोक आपण ज्यांना म्हणतो मिस्त्री, ते पण करून देत आहेत. पण आता आम्ही सगळ्यात पहिले समजा क्लायंट ज्यावेळेस आपल्याकडं त्याचं घराचं काम घेऊन येतो, सर आम्हाला असं आहे, आमचं घर बनवायचंय, प्लॅन पाहिजे किंवा बाकीचे, आपण त्यांना सगळ्या ड्रॉइंग्स वगैरे सगळं म्हणजे A to Z सुपरविजन प्रोव्हाइड करतो. त्यावेळेस आपण त्यांना पूर्ण कॉम्प्रोमाइज म्हणजे सांगतो सर समजून, की तुम्ही आमच्याकडून काम करून घेतलं तर तुम्हाला म्हणजे काय आपण त्याच्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे, आणि तेच काम जर तुम्ही ठेकेदार लोकांकडून करून घेतलं तर तुम्हाला म्हणजे किती डिफरन्स येणार आहे. पैशाचा तर सर डिफरन्स असतो, आपण त्यांना पैसे थोडे जास्त चार्ज करतो, कारण की त्या बदल्यात आपण त्यांना क्वालिटी पण देतो. तसं ठेकेदार लोक करत नाही सर. ठेकेदार लोक काय करतात, कमी पैशात त्यांना बनवून देतात, पण ते क्वालिटीकडे बिलकुल लक्ष देत नाही सर. बरोबर. हा झाला कामगारांचा मुद्दा. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे तंत्रज्ञानाचा. तंत्रज्ञानाची मदत आता तुम्हाला या क्षेत्रात कशी होते आणि किती फायदा तुम्ही करून घेता तंत्रज्ञानाचा? तंत्रज्ञानाचा सर आता पहिले आपण ज्यावेळेस कॉन्क्रीट वगैरे करायचो त्यावेळेस म्हणजे हँडमेड बनवायचे लोक. आता RMC वगैरे आलं, किंवा डेली मोठं जर आमचं मास कॉन्क्रीटिंग असलं, स्लॅब वगैरे असलं, त्यावेळेस समजा आम्ही RMC बोलवतो. तिथे समजा बीम आणि कॉन्क्रीटचं वगैरे फुटिंग जर असलं छोटा छोटा, तर ते आपण कॉन्क्रीट मिक्सर वगैरे असतं तिथं आपण वापरतो. हँड मिक्सर तर आपण अलाउच नाही करत त्याच्यामध्ये. पुढचं म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता आणि बऱ्याचदा तुम्ही असं ऐकलं असेल कस्टमरकडनं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या.
तर अशा वेळेला तुम्हाला एक इंजिनियर म्हणून वाटत असतं की आपण एक चांगलं दर्जेदार घर बांधावं. हो. तेव्हा दर्जा आणि हे बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? त्याच्यामध्ये असेही क्लायंट येतात सर आमच्याकडे, की सर आमचं बजेट इतकंच आहे. फॉर एक्झाम्पल 10 लाख, 12 लाख आणि याच्यामध्येच आम्हाला चांगलं चांगलं म्हणजे आमचं घर बनवून पाहिजे. तर मग यावेळेस आपण समजा सर आता मार्केटमध्ये तर लेबर रेट झाले. लेबर रेटमध्ये जास्त व्हेरिएशन येत नाही. फार तर फार पर स्क्वेअर फूट मागं तुम्हाला 10 ते 20 रुपयाचा डिफरन्स येतो. पण अशा वेळेस मेनली आपण येतो मटेरियलकडं. मटेरियल सर आपण निगोशिएट करून घेतो. समजा 2-3 ठिकाणी आपण मार्केटमध्ये म्हणजे काय बोलतात त्याला कोटेशन घेतो, की कोणतं चांगलं आणि बेस्ट क्वालिटीचं आपल्याला भेटतंय ते आपण बघतो आणि त्याच्यामध्ये कमीत कमी रेटमध्ये आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपण खरेदी करतो. त्याच्यातून आपण त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होण्यास मदत करतो. मदत करतो. बरोबर. पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही बुलढाण्यातले मूळचे नागरिक आहात. हो. तुम्ही स्वतः इंजिनियर आहात आणि हो. तरुण आहात. म्हणून तुम्हाला विचारतोय ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? या मुद्द्यांवर आता पुढच्या 15-20 वर्षात काम झालं पाहिजे, जर बुलढाणा जिल्ह्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? बुलढाणा जिल्ह्यात सर मेनली सर आता आपल्याकडे ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आता इथं यामध्ये मेनली जर म्हटलं सर आमच्या इकडं तरी सोयाबीन आणि कापूस या 2 पिकं जास्त घेत आहेत. बरोबर. तर आपल्याला एक अशी चेन लोकांना द्यावं लागेल, की समजा व्हिलेज पासून मटेरियल आपलं म्हणजे त्यांचं जे काही रॉ मटेरियल असेल ते त्या इंडस्ट्रीपर्यंत आणण्यापर्यंत आपल्याला त्यांना चांगले रोड असतील किंवा बाकीच्या सुविधा असतील त्या आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यावं लागतील सर. आणि याच्यात शासन कसं मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतंय रस्त्यांचं जाळं विणण्यामध्ये? शासन सर आता जे मेनली सर कामं होतात आम्ही बघितले आमच्या इकडं कॉन्क्रीट रोड असोत किंवा WBM रोड असोत. हे आता सर जे काहीच कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यामध्ये रेग्युलर तेच काम करतात. त्याच्यामध्ये काही असे पण लोक आहेत सर की ज्यांना म्हणजे पहिले आता जुन्या काळात कसं होतं सर सिव्हिल म्हणजे ज्या लोकांनी पुढे गेला आता तो पुढेच गेला. त्यावेळेस असं की आता मी आता सर नितीन गडकरी साहेबांना नवीन आणलं की ह्या सुशिक्षित लोकांना मी प्रमोट पुढं करायचं, आणायचं. यांना हो. पण तुम्ही गव्हर्नमेंटचे काम द्या. बरोबर. 25% कोटा राखीव ठेवला. तर आमच्यासारखे लोक पण या क्षेत्रात जर आले सर तर चांगले रोड बनवतील, चांगले इंडस्ट्रीचे जाळे हे करतील, बरोबर. बिल्डिंग बनवतील. म्हणजे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे बरोबर. सगळ्यांना. दुसरा आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधल्या एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो काहीतरी वेगळा होता किंवा नवीन होता असं, किंवा तो Iconic, करताना आनंद वाटला, असं समाधान होतं? आनंद तर नाही वाटला सर प्रोजेक्ट हम्म, बनवताना, पण चॅलेंजेस खूप होते. आम्ही गुजरातमध्ये वडोदरामध्ये बनवलेला होता. शेलचा पेट्रोल पंपच होता तो. अच्छा. पण तिथं आम्हाला म्हणजे खूप चॅलेंजेस आले. म्हणजे आम्ही ज्यावेळेस टँकचं एक्सकॅव्हेशन केलं तर खाली पूर्ण 10 ते 12 फुटापर्यंत पूर्ण लूज सॉईल होती. ती लूज सॉईल फोडायची आणि रेनी सीझन होता तर मग ते पाऊस पडला तर परत ते सगळं बीटमध्ये पाणी वगैरे भरायचं. मग ते आम्ही डबल पंपिंग करायचो, सॉईल काढायचो. तर खूप म्हणजे हे झालं. तर ते असं करत 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 खूप शिकायला भेटलं सर त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला. दुसरं या क्षेत्रात आता जे तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, हो. त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांना सल्ला असाच राहील सर की कसं आहे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस एज्युकेशन घेतो समजा आता डिप्लोमा झालं, डिग्री झालं, यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त म्हणजे थेरी नॉलेजवर जास्त दिलेलं असतं. बरं, तर तुम्ही त्याच वेळेस थेरी नॉलेजवर जास्त अवलंबून न राहता जे प्रॅक्टिकल वगैरे सर लोक करून घेतात तुमच्याकडून त्याच्याकडे पण तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस फील्डवर काम करसाल त्यावेळेस जास्त प्रॉब्लेम जाणार नाही. बरोबर. कारण की मला वाटलं सल्ल्यामध्ये तुम्ही हेही सांगाल की MPSC किंवा ह्याची जर कुणाला आवड असेल तर ती तुम्ही करू शकता. हा नाही आवड ते पण मी देणार सर. आवड असेल तर नक्कीच त्यांनी त्याच्यात करिअर करावं. पण जर आवड नसेल सर तर की असं करू नका की दुसरे करतायत म्हणून आपण बी करू. कारण की त्याच्यात सर वेस्ट ऑफ तुमचा टाइम आणि वेस्ट ऑफ मनी होणार आहे. दुसरं तुमच्या हाताला काहीच नाही लागणार आहे. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? हो नक्कीच सर. स्टील निवडताना तर आपण सगळ्यात पहिले तर सर आता प्रोसेस तर सगळ्यांची बनवण्याची सेमच असते. पण त्याच्यामध्ये आपण म्हणजे काय म्हणतात मेकॅनिकल प्रॉपर्टीज त्याच्या बघतो मेनली. फिजिकल प्रॉपर्टीज मेकॅनिकलमध्ये समजा त्याचं सर तुमचं स्ट्रेंथ किती असेल, समजा UTM तुमची किंवा त्याची इलॉंगेशन त्याची किती आलेली आहे ती पण टेस्ट आपण ते पण रिझल्ट येतात ना सर तुमचं पूर्ण. आता ज्यावेळेस तुमचं बॅच तयार होते स्टीलची त्यावेळेस एक टेस्ट रिपोर्ट्स येतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपलं समजा ISI असतो त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करून पण करू शकतो ना हे म्हणजे मटेरियल कसं आहे किंवा काय ते बघतो सर आम्ही मेनली. आणि ते बघतच नाही तर आपण क्लायंटला पण समजून सांगतो की याच्यामध्ये बघा तुम्हाला हे इतकं रिक्वायर्ड आहे, इतकं आपल्याला भेटू राहिलं तर तुम्ही बघून घ्या म्हणजे कोणत्या क्वालिटीचं मटेरियल आहे.
बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का आणि तुमचा अनुभव कसा आहे? हो, आयकॉन सर माझ्या स्वतःच्या घराला वापरलेलं आहे मी वा. आणि एकदम चांगला रिझल्ट आहे. म्हणजे मग आता जे ठेकेदार लोक काम करतात ना, ज्यांना मी काम दिलेलं आहे, हम्म, हम्म. लवचिक डक्टिलिटी सर आपल्या स्टीलची जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना काम करायला पण सोपं जातं आणि टिकाऊ आहे. व्हेरी गुड. सो हे होते यंग इंजिनियर दीपक निलकजी आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं आणि त्यांचा हा प्रवास आता माझ्या मते पहिल्याच टप्प्यात आहे जो सुरुवात हो. केलेली आहे, पण भविष्यात उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत धन्यवाद सर. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.